नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सूरज गिरी, कान नाक घसा तज्ञ ENT स्पेशलिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल भोसरी येथे आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कानाच्या रोजच्या आजारांविषयी किंवा रोजच्या प्रॉब्लेम्स विषयी काही थोडक्यात माहिती घेतली होती। त्याच व्हिडिओच्या कंटिन्युएशन मध्ये मी पुढचे काही कानांच्या त्रासांबद्दल आज तुम्हाला काही माहिती देणार आहे। आता पुढचा टॉपिक आहे तो कानाच्या पडद्याविषयीवर आहे। कानाचा पडदा, माणसाचा कानाचा पडदा अराउंड 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर ते 13 मिलीमीटर म्हणजे 1.3 सेंटीमीटर डायमीटरचा असतो आणि तो एक 3 थरी पडदा असतो, ज्याला वरची स्किन, आतली स्किन आणि मधला फायब्रस लेअर असतो। ह्या पडद्याला व्हायब्रेशन किंवा जे बाहेरने येणारे आवाजाचे कंपन आहेत ते कंपन प्रमाणे तो पडद्यामध्ये मधनं तो आतमधल्या कानापर्यंत पोहोचण्याची त्याचं फंक्शन आहे, त्याचं काम आहे। हा पडदा जर काही कारणांमुळे फाटला, जसं मार लागल्यामुळे फाटला किंवा कानामध्ये काडी लागल्यामुळे फाटला किंवा काही इन्फेक्शन झालं, सर्दी झाली, सर्दी कानावाटे बाहेर येऊन तो पडदा फाटला, तर त्या पडद्याच्या डिफेक्टमुळे, त्याच्यामध्ये होणाऱ्या छिद्रामुळे कानाची ऐकण्याची क्षमता बऱ्यापैकी कमी होते आणि हा आजार पुढे वाढून कानाच्या नसांपर्यंत पोहोचू शकतो, जेणेकरून हा कान नेहमीसाठी किंवा खूप कालावधीसाठी कमी होऊ शकतो, ऐकण्याची क्षमता जाऊ पण शकते। तर अशा वेळेला जेव्हा कानामधनं पाणी येत असेल, रक्त येत असेल किंवा कानामधनं पू वाहत असेल, तर ही एक इमर्जन्सी आहे आणि अशा वेळेला डॉक्टरांना दाखवणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यावर काही घरचे नुसके नाही करणं, त्याच्यामध्ये तेल, पाणी, कानाला धुणे अशा प्रकारचे त्याच्यावर काही प्रयोग न करणे खूप महत्वाचं आहे। या नोटवर मी हा व्हिडिओ आज थांबवतो। तुम्हाला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे मी अजून कानाविषयी माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। धन्यवाद।